बाहेर पाऊस पडतोय आणि हे कारल्याचे कुरकुरे एकदम मस्तच. तुम्ही पण असे करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागतात. तवेल आणि इथं आलेले कारले. सात कारले निघल्यात. आता ह्याचं कुरकुरीत कारले करायचे आहेत, करून घ्यायचे आहेत. आणि छोटे छोटे काप झाल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचं 1 तास. ह्याच्यातले सर्व बी काढून घ्यायचे असे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता किती पातळ पातळ असे स्लाइस कापून घेतल्यात कारल्याचे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकतोय. मीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं आणि 1 तास आता आपण ह्याला ठेवणार आहोत की जेणेकरून ह्याचं कडू पाणी निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करणार आहोत. आपण 1 तासासाठी ठेवलं होतं मीठ लावून कारले ठेवले होते आपण 1 तासासाठी. तर आता एकदम पाणी निघालेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, पाणी, मिठाचं पाणी, मीठ लावून पाणी एकदम कडू पाणी निघून गेलेलं आहे. तर एवढं पाणी निघले. पाणी नितळून घ्यायचं आणि इथं सुक्या कपड्यावर टाकायचं. पाणी नितळण्यासाठी सुक्या कपड्यावर थोड्या वेळ टाकायचं. हे आपण कारले पुसून घेतले चांगले सुक्या कपड्याने. तर आता ह्याच्यामध्ये बेसन घालूया. तर मीठ घालू, हळद, 1 चमचा तिखट, लाल मिरची पावडर, मिक्स करायचं. पाणी न घालता हे असंच मिक्स करायचं. त्याला तर आपण 1-2 टाकून बघूया. ताप झाले. बघा कसा आवाज येते, कुरकुरीत एकदम झाल्यात. आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला किती कुरकुरीत आहे. अशीच मी सगळे तळून घेते. बाहेर पाऊस पडतोय आणि हे कारल्याचे कुरकुरे एकदम मस्तच. तुम्ही पण असे करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागतात. आणि आवडलीच तर रेसिपी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.